श्री स्वामी समर्थ प्रगट दिन विशेष लेख. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या प्रगट दिन विशेष लेख बघणार आहोत. तर यामध्ये आपण काही स्वामी समर्थ यांच्या निवडक बोधकथासुद्धा पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. श्री स्वामी समर्थ प्रगट दिन. सर्वप्रथम अक्कलकोट निवासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. आज आपण श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन विषयी लेख पाहणार आहोत. तर हा दिवस फक्त उत्सव साजरा करण्याचा नाही, तर स्वामी समर्थांच्या जीवनातील संदेश आपल्या आयुष्यात उतरवण्याचा दिवस आहे. कारण स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते साक्षात दत्तावतार भक्तांच्या संकटाचे निवारण करणारे आणि जीवनाला योग्य दिशा देणारे सद्गुरूसुद्धा होते. आता श्री स्वामी समर्थांचे अद्भुत व्यक्तिमत्व, स्वामी समर्थांचे जीवन अत्यंत गूढ आणि दिव्य असे होते. ते कधी अचानक रागवायचे तर कधी प्रेमाने आशीर्वाद द्यायचे, पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एकच उद्देश असायचा, भक्तांचे कल्याण. आता अक्कलकोट येथे बसून त्यांनी हजारो लोकांचे जीवन बदलले. त्यांच्याकडे राजा येत असे तर गरीब भिकारीसुद्धा येत असे, पण स्वामी समर्थांच्या दृष्टीने सर्वजण एक समानच होते. आता आपण काही सुंदर अशा स्वामी समर्थांच्या कथा बघणार आहोत. आता एक सुंदर कथा. आता अक्कलकोटमध्ये एक ब्राह्मण होता. तो रोज स्वामी समर्थांची सेवा करायचा, पण मग त्यांच्या मनात एक शंका होती, स्वामी खरेच देव आहेत का? एक दिवस स्वामी समर्थांनी अचानक त्याला बोलवले आणि म्हणाले, तू रोज सेवा करतोस, पण मनात शंका ठेवतोस, शंकेने भक्ती होत नाही. हे ऐकून ब्राह्मण चकित झाला, कारण त्याने ही गोष्ट कुणालाही सांगितली नव्हती. त्या दिवशी त्याला समजले, श्री स्वामी समर्थ हे सर्वांच्या अंतःकरणातील विचार जाणणारे परब्रह्म आहेत. श्री स्वामी समर्थ यांचा मुख्य संदेश आहे. स्वामी समर्थांनी मोठमोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचा आधार आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हे भक्तांसाठी धैर्य, विश्वास आणि आशेचा स्रोत आहे. आता जीवनात संकटे येतात, कधी पैसा नसतो, कधी आरोग्याची समस्या असते, कधी नातेसंबंधामध्ये दुःख येते, पण जो स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो तो कधीही खचत नाही. आता त्यांचे आणखीन काही प्रेरणादायी प्रसंग आपण बघूया. एकदा एक व्यापारी स्वामी समर्थांकडे आला आणि त्याचा व्यापार पूर्णपणे बंद पडला होता. तो खूप दुःखी होता. त्याने स्वामींना विचारले, माझे सर्व काही संपले आहे, आता मी काय करू? तेव्हा श्री स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, संपले नाही, अजून सुरू झालेच नाही. तो व्यापारी आश्चर्यचकित झाला. स्वामींच्या आशीर्वादानंतर त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. काही वर्षातच तो मोठा यशस्वी व्यापारी झाला. यातून आपल्याला काय शिकायला मिळते? तर संकट म्हणजे शेवट नसतो, कधीकधी ते नव्या सुरुवातीचे दार असते. आता आपण बघूया भक्ती म्हणजे काय. आज अनेक लोक देवाची पूजा करतात, मंदिरात जातात, आरती करतात, पण श्री स्वामी समर्थ सांगतात, खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. खरी भक्ती म्हणजे दुसऱ्याला मदत करणे, सत्य बोलणे, अहंकार सोडणे आणि सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवणे. जर मन शुद्ध असेल तर स्वामी समर्थांची कृपा आपोआपच मिळते. तर आजच्या काळातील स्वामी समर्थांचा संदेश. आज माणूस खूप धावत आहे,
पैसा आहे, सुविधा आहे, पण मनात शांतता नाही. ताण, चिंता, भीती हे सर्व आज वाढत चाललेले आहे. मग अशा वेळी स्वामी समर्थांचा एक साधा उपाय आहे. दररोज काही क्षण नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम मनाला स्थिर करते आणि जीवनाला दिशा देते. तर आता आपण श्री स्वामी समर्थ यांच्या दुर्मिळ कथा आपण आता पाहणार आहोत. आता त्यामधील पहिली कथा पाहूया आपण. अहंकारी पंडिताचा अभिमान मोडला. आता अक्कलकोटला एक विद्वान पंडित आला. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता. तो सर्वांना सांगायचा की माझ्यापेक्षा मोठा विद्वान कुणीच नाही. लोकांनी त्याला सांगितले, स्वामी समर्थांना भेटा. तो स्वामी समर्थांपुढे गेला. स्वामी काही बोलले नाही. त्यांनी फक्त जमिनीवर एक रेष काढली आणि म्हणाले, ही रेषा मोठी कर. पंडित गोंधळला. तो काहीच करू शकला नाही. पण स्वामी समर्थांनी त्या रेषेजवळ एक मोठी रेष काढली. आता पहिली रेषा आपोआप छोटी दिसू लागली. मग स्वामी म्हणाले, खरा विद्वान स्वतःला मोठा समजत नाही. तर त्या दिवशी त्या पंडिताचा अहंकार नष्ट झाला. आणि आता यामधून काय शिकवण मिळाली? ज्ञान असेल तर नम्रता असावी. आपण हे पहिल्या कथेमधून शिकलो आहे. आता आपण समर्थांची दुसरी कथा पाहूया. स्वामी समर्थांनी वाचवलेले बुडणारे जहाज. एकदा समुद्रात एक मोठे जहाज अडकले. प्रचंड वादळ आले होते. जहाज बुडण्याची शक्यता होती. त्या जहाजावर एक स्वामी समर्थांचा भक्त होता. त्याने मनापासून प्रार्थना केली, श्री स्वामी समर्थ मला वाचवा. अचानक जहाजाला एक अदृश्य शक्तीने दिशा मिळाली आणि ते सुरक्षित किनाऱ्यावर पोचले. काही दिवसांनी तो भक्त अक्कलकोटला गेला आणि श्री स्वामी समर्थ हसत म्हणाले, का रे, समुद्रात फार घाबरलास ना? तो भक्त आश्चर्यचकित झाला, कारण ही गोष्ट कुणालाही माहीत नव्हती. आता आपण याच्यातून काय शिकलो आहे, काय शिकवण मिळाली? तर संकटात सद्गुरूंची आठवण केली तर ते नक्की मदत करतात. आता बघूया आपण तिसरी कथा. आता श्रींची तिसरी कथा आहे, गरीब स्त्रीची परीक्षा. आता अक्कलकोटमध्ये एक गरीब स्त्री रोज स्वामी समर्थांना भाकर आणून द्यायची. एक दिवस स्वामी समर्थांनी रागाने ती भाकर दूर फेकली. ती स्त्री थोडीशी नाराज झाली. थोडीही नाराज झाली नाही. तिने पुन्हा दुसरी भाकर आणली. श्री स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, तुझी भक्ती खरी आहे. काही दिवसात त्या स्त्रीचे जीवन सुधारले. आता यामधून काय शिकवण मिळाली? खरी भक्ती म्हणजे परिस्थिती बदलली तरी श्रद्धा न बदलणे. आता आपण बघूया चौथी गोष्ट. आता चौथी गोष्ट कोणती आहे? तर चोराचे परिवर्तन. एकदा अक्कलकोटमध्ये एक चोर स्वामी समर्थांना भेटायला आला. लोक म्हणाले, हा माणूस वाईट आहे. स्वामी समर्थ म्हणाले, तो वाईट नाही, त्याचे कर्म वाईट आहे. स्वामींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, चोरी सोड, चांगले जीवन जग. त्या दिवशीपासून त्या माणसाने चोरी सोडली आणि प्रामाणिकपणे काम करू लागला. आता यामधून शिकवण काय मिळाली? सद्गुरूंची कृपा माणसाला पूर्णपणे बदलू शकते. आणि आता बघूया आपण पाचवी गोष्ट. पाचवी गोष्ट आहे मृत्यू टाळलेला भक्त. एक भक्त गंभीर आजारी होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. त्याच्या कुटुंबाने श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली. त्या रात्री त्या भक्ताला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि म्हणाले, अजून तुझी वेळ आलेली नाही. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती सुधारू लागली. काही दिवसात तो पूर्ण बरा झाला. आता यामधून काय शिकवण मिळते? सद्गुरूंची कृपा असेल तर अशक्यही शक्य होते.
आता या गोष्टीचा निष्कर्ष काय आहे? स्वामी समर्थांच्या कथा आपल्याला एकच संदेश देतात: श्रद्धा ठेवा, सद्गुरूंवर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करा. कारण स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात, बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपण बघणार आहोत 6वी कथा. आता 6व्या कथेमध्ये कोरड्या विहिरीमध्ये पाणी आले. आता अक्कलकोटजवळ एका शेतकऱ्याची विहीर पूर्णपणे कोरडी पडली होती. त्याने खूप प्रयत्न केले, पण पाणी काही आले नाही. तो निराश होऊन श्री स्वामी समर्थांकडे गेला. स्वामींनी फक्त एवढंच सांगितलं, जा, उद्या तुझ्या विहिरीला पाणी येईल. दुसऱ्या दिवशी अचानक पावसाशिवाय विहिरीत पाणी आले. आता यातून काय आपल्याला शिकवण मिळते या गोष्टीमधून? तर सद्गुरूंचे वचन कधीही खोटे ठरत नाही. आता आपण बघूया 7वी गोष्ट. आता 7वी गोष्ट कोणती आहे की अन्नाचा चमत्कार. एकदा अक्कलकोटमध्ये मोठी गर्दी जमली होती, पण अन्न फार कमी होते. लोकांना काळजी वाटत होती की इतक्या लोकांना जेवण कसे मिळणार. श्री स्वामी समर्थांनी त्या भांड्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. आश्चर्य म्हणजे ते अन्न संपलेच नाही. सर्वांनी जेवले तरी भांडे भरलेलेच राहिले. आता याच्यातून शिकवण काय मिळते या गोष्टीमधून? विश्वास असेल तर परमेश्वर सर्व व्यवस्था करतो. आणि आता आपण बघूया स्वामींची 8वी गोष्ट. आता स्वामींनी ओळखलेली मनातील विचार. आता एक माणूस स्वामी समर्थांकडे आला, पण मनात शंका होती. तो मनात विचार करत होता, स्वामी खरं संत आहेत का? स्वामी अचानक म्हणाले, अरे, शंका ठेवून दर्शन घेतोस? तो माणूस थक्क झाला, कारण त्याने हा विचार कोणालाही सांगितला नव्हता. शिकवण: सद्गुरू भक्तांच्या मनातील विचारही ओळखतात. तर आता आपण बघूया 9वी गोष्ट. आता स्वामींचा अदृश्य रक्षण. आता एक भक्त जंगलातून जात होता. अचानक त्याच्यावर वाघ हल्ला करणार होता. तो घाबरून श्री स्वामी समर्थ असे नाव घेतले. क्षणात वाघ शांत झाला आणि निघून गेला. आता भक्ताला समजले, स्वामी समर्थांनी अदृश्यपणे त्यांचे रक्षण केले. आता या गोष्टीतून काय शिकवण मिळते? संकटात नामस्मरण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. आता बघूया आपण 10वी गोष्ट. आता 10वी गोष्ट आहे अहंकारी श्रीमंतांचा बदल. आता एक श्रीमंत माणूस स्वामी समर्थांकडे आला. त्याला पैशाचा खूप अभिमान होता. स्वामींनी त्याला विचारले, तू काय घेऊन आला आहेस? तो म्हणाला, मी खूप श्रीमंत आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, मृत्यूसमयी हे काहीही सोबत येणार नाही. त्या दिवशी त्या माणसाचा अहंकार संपला. आता यामधून या गोष्टीतून काय शिकवण मिळते? पैसा तात्पुरता आहे, पण सद्गुरूंची कृपा कायमची असते. आता आपण बघूया 11वी गोष्ट. आता 11वी गोष्ट कोणती आहे? तर हरवलेले मूल सापडले. एका आईचे मूल हरवले होते. ती रडत स्वामी समर्थांकडे आली. स्वामी म्हणाले, रडू नकोस, तुझे मूल घरी येईल. काही वेळातच ते मूल सुरक्षित घरी परत आले. आता यामधून काय शिकवण मिळते? श्री स्वामी समर्थ भक्तांच्या दुःखात नेहमी सोबत असतात. तर आता बघूया आपण 12वी गोष्ट. आता 12वी गोष्ट कोणती? तर भक्तांची परीक्षा. आता एक भक्त रोज स्वामींची सेवा करायचा. एक दिवस स्वामींनी त्याला रागाने हाकलले. तो भक्त दुखावला नाही. दुसऱ्या दिवशीही तो सेवा करण्यासाठी आला. स्वामी हसले आणि म्हणाले, तुझी भक्ती खरी आहे. आता यामधून शिकवण काय मिळाली? खरी भक्ती म्हणजे परिस्थिती बदलली तरी श्रद्धा कायम ठेवणे. आता 13वी गोष्ट आहे आजार बरा झाला. आता एक व्यक्ती अनेक वर्षे आजारी होता. औषधाचाही फायदा होत नव्हता. त्याने स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केले. काही महिन्यातच त्याची तब्येत सुधारली. आता यामधून काय शिकवण मिळते? श्रद्धा आणि नामस्मरण मन आणि शरीराला शक्ती देते. आता 14वी गोष्ट. 14वी गोष्ट कोणती आहे? तर शेतकऱ्याचे पीक वाचले. आता एका शेतकऱ्याचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते.
त्याने स्वामी समर्थांना प्रार्थना केली. अचानक पाऊस योग्य वेळी पडला आणि त्याचे पीक वाचले. आता यामधून काय शिकवण मिळते? सद्गुरू भक्तांच्या परिश्रमाला फळ देतात. आता आपण पाहूया 15वी गोष्ट. आता स्वामींचे अंतिम आश्वासन. आता श्री स्वामी समर्थ अनेकदा भक्तांना सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आजही लाखो भक्तांना धैर्य देते. आता या वाक्यातून शिकवण काय मिळते? स्वामी समर्थांची कृपा काळाच्या पलीकडे आहे. आता निष्कर्ष. आता स्वामी समर्थांच्या कथा आपल्याला सांगतात, श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि सद्गुरूंचे नामस्मरण करा. मग जीवनातली संकटे कमी वाटू लागतात. आणि आता आपण बघूया या लेखामधला शेवटचा संदेश. आता हा शेवटचा संदेश कोणता आहे? श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन आपल्याला सांगतो, सद्गुरू हे फक्त मंदिरात नसतात, तर ते आपल्या विचारात, आपल्या कर्मात आणि आपल्या विश्वासात असतात. जर आपण चांगले कर्म केले, तर दुसऱ्याला मदत केली आणि सद्गुरूंवर विश्वास ठेवला, तर स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर कायम राहील. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या प्रगट दिनानिमित्त आपण स्वामी समर्थांची काही गोष्टी, माहिती बघितली आहे. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.